हॅलो एव्हरीवन, मी नरेंद्र मोहन कुचेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट खूप महत्त्वाचा चॅप्टर बघतोय आणि हा ईच अँड एव्हरी बँकिंग एक्झाम मध्ये 100% येतो. मग ते प्री असू देत नाहीतर मेन्स असू देत, हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. आणि लक्षात ठेवा की हा चॅप्टर तुम्हाला कन्सेप्च्युअल आहे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट घेतल्याशिवाय हा चॅप्टर सॉल्व्ह होत नाही. आणि याच्यामध्ये काय दिलं की एखादी काय दिले असतं, स्टेटमेंट दिलेलं असतं. काय दिलेलं असतं? एखादं स्टेटमेंट दिलं असतं. तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं असतं आणि त्याच्यावर आर्ग्युमेंट दिलं असतं. येस नो टाईप मध्ये काय दिलं असतं? आर्ग्युमेंट दिलं असतं. आणि ते तुम्हाला त्या स्टेटमेंट वरून आर्ग्युमेंट फॉलो होतं का हे फाइंड आउट करायचं असतं. ह्याच्यासाठी लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचंय की कंपल्सरी तुम्हाला जे प्रेफरेबल लँग्वेज असेल त्या प्रेफरेबल लँग्वेज मध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्याला अंडरस्टँडिंग करायला खूप गरजेचं आहे. हा जर क्वेश्चन अंडरस्टँडिंग झाला तरच एक्झाम्पल सॉल्व्ह होतं, नाही तर सॉल्व्ह होत नाही. आणि हा खूप अंडरस्टँडिंग बेसवरती काय क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. लक्षात ठेवा की आता थोडंसं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण काय करूया की प्रेफरेबल लँग्वेज मध्ये तुम्ही प्रेफरेबल लँग्वेज मध्ये घ्या. आता ठीक आहे. आता मोस्ट ऑफ दी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगत असताना मराठीत एक्झाम्पल सांगतो की जेणेकरून तुम्हाला तुमचं थोडंसं कळायला काय होईल, मदत होईल. ज्यांना इंग्लिशमध्ये हवंय त्यांना मी ऑलरेडी इंग्लिशमध्ये इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली आहे. ओके. आता हा प्रश्न बघा की ह्याच्यामध्ये प्रश्न काय दिलाय की स्टेटमेंट दिले आहे, त्याच्यामध्ये काय दिलंय की आर्ग्युमेंट दिलेलं आहे. ठीक आहे. स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट. आता याच्यामध्ये स्टेटमेंट काय दिले बघा की विद्यापीठात वेगवेगळे सण साजरे करू नयेत. कोण म्हणतंय की एक व्यक्ती म्हणतोय. काय म्हणतोय की विद्यापीठात वेगवेगळे सण साजरे करू नयेत. हा काय एक व्यक्ती म्हणतोय. त्याच्यावरून मग काही जण आर्ग्यू करतात किंवा आर्ग्युमेंट देतात. काही येस येस म्हणतील, नो म्हणतील. तर त्याच्यामध्ये बघ आर्ग्युमेंट काय दिलंय, एक कोणतरी नाही म्हणते, नको, काही गरज नाही. तर मग का गरज नाही, मग त्याचं ते एक एक्सप्लेनेशन देते. एक्सप्लेनेशन काय की सण साजरे करणे आणि वेळोवेळी आनंद घेणे यात काहीच अनुचित नाही. यात काहीच अनुचित नाही असं काहीतरी ते सांगते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणतोय, होय की सण साजरे केले पाहिजे, की मुले अभ्यासापेक्षा अशा उत्सवांना अधिक महत्व देत आहेत. ते काय केलं पाहिजे की वेगवेगळे सण साजरे करू नये. होय, नको करायला. मुले काय करतील, अभ्यासापेक्षा उत्सवांना काय देतील, अधिक भर देत आहेत. आणि त्याच्यानंतर अजून कोणतरी काय म्हणतोय, नाही. म्हणून काय करतोय की नाही, विद्यार्थी वेगवेगळे सण साजरे करू नयेत, नाही केले पाहिजेत, नाही केले पाहिजेत. या प्रकारच्या उत्साहामुळे मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची एक संधी मिळते. त्यांची भावना व्यक्त करण्याची संधी काय होते, मिळते. म्हणजे काय की जो कोण नाही म्हणतोय, जो कोण हो म्हणतोय, तर त्याचं जे काही एक्सप्लेनेशन असतं ते त्याच्या रिगार्डिंग आहे का, आणि ते एक्सप्लेन करते का प्रॉपरली. जर नाही म्हणत असेल तर त्याला प्रॉपरली एक्सप्लेन करते का, हे आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. आणि ते तुमचं जे काही आर्ग्युमेंट असतं ते करेक्ट आर्ग्युमेंट असतं. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तो काय म्हणतोय की विद्यापीठातील वेगवेगळे सण साजरे करू नये. तर तो काय म्हणतोय की करायला हवे, येस करायला हवे. सण साजरे करणे आणि वेगळे आनंद घेणे यात काही अनुचित नाही. आता हे ह्याला एक्सप्लेनेशन देणार असं तुम्हाला प्रॉपर सेंटेन्स वाटतंय का, तर ऑब्व्हियसली हे प्रॉपर सेंटेन्स नाही. त्याचा सण साजरे करणे, वेगवेगळे आनंद घेणे हे अनुचित नाही. तर हे प्रॉपरली त्याचं एक्सप्लेनेशन नाही. ह्याच्यासाठी थोडेसे एक्झाम्पल जेव्हा तुम्ही काही बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करा तेव्हा तुमचं थोडीशी अंडरस्टँडिंग वाढेल. त्यामुळे पहिलं सेंटेन्स हे त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन नाहीये. लक्षात ठेवा. म्हणजे ते प्रॉपर एक्सप्लेन करून सांगते का, तर नाही ते प्रॉपर एक्सप्लेन करून सांगत नाही. वेगवेगळे आनंद घेणे किंवा सण साजरे करणे यात काय अनुचित नाही, हे बेसिक सेंटेन्स झालं. त्याचं काही प्रॉपर एक्सप्लेनेशन नाही. त्यामुळे पहिलं तर काय झालं, फॉरवर्ड. त्याच्यानंतर तो काय म्हणतोय, होय बंद करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. मग का बंद करायला पाहिजे, तर त्यांनी जे एक्सप्लेनेशन काय दिलं बघा, मुले अभ्यासापेक्षा अशा उत्सवांना अधिक महत्व देत आहे. म्हणजे मुले काय आहेत की मुले अभ्यासापेक्षा उत्सवांना अधिक महत्व देत आहे. म्हणजे तो होय म्हणतोय की बंद करायला पाहिजे, आणि बंद करण्याची तो पुढे त्याचा कॉज पण देतो. आणि ते कॉज पण काय प्रॉपर आहे की काय होतंय की मुले अभ्यासापेक्षा उत्सवांना अधिक महत्व देत आहे. त्यामुळे काय करायला पाहिजे की विद्यापीठातील सण साजरे करू नये. तर होय करू नये. म्हणजे हे त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन झालं. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल काय करायचंय, टॅकल करायचं आहे. आणि याला थोडासा वेळ देऊन एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. पटकन एक्झाम्पल हे सॉल्व्ह होत नाही. यांना कुठलाही शॉर्टकट टेक्निक नाही, हे पण लक्षात ठेव. ठीक आहे. आता पुढे जाऊन बघा. नाही, आता हा काय म्हणतोय की सण साजरे करू नयेत. तर
करायला हवेत म्हणतोय, येस नाही करायला हवेत नाही म्हणतोय तो, म्हणजे करायला हवेत. का करायला हवेत? या प्रकारच्या उत्सवामुळे, हे जे उत्सव असतात या प्रकारच्या उत्सवामुळे मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची, मुलांची जे काही भावना असतात त्या व्यक्त करण्याची काय मिळते, संधी मिळते. म्हणजे ऑब्व्हियसली हे पण एक्सप्लेनेशन त्याचं काय एकदम करेक्ट असलं एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे तो नाही म्हणतोय या प्रकारच्या उत्साहामुळे मुलांना काय मिळतं, त्याच्या भावना व्यक्त, उत्साहामुळे काय भावना व्यक्त करण्याची काय मिळते, संधी मिळते. आणि पहिल्यांदा काय म्हणतोय, होय म्हणतोय. काय करायचं की मुले अभ्यासापेक्षा उत्सवांना अधिक महत्व देतात. म्हणजे काय की सेकंड ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन हे त्याचं प्रॉपर आर्ग्युमेंट आहे, त्याचे काय प्रॉपर आर्ग्युमेंट आहेत. कशावरती? हे आपल्याला जे काही विधान दिले त्याच्यावरती. आणि हे आपल्याला एक्झाम्पल अशा पद्धतीने टॅकल करायचे आहे. त्याला वेगळा कुठलाही शॉर्टकट टेक्निक नाही. म्हणजे ऑब्व्हियसली बघा ह्याच्यामध्ये प्रॉपर एक आर्ग्युमेंट जे आहे ते कुठले, दुसरं आणि तिसरं. सो ऑप्शन काय येतात ह्याच्यामध्ये बघा, ओनली फर्स्ट अँड सेकंड तर नाही, ह्याच्यामध्ये पहिलं स्ट्रॉंग नाहीये. प्रॉपर एक्सप्लेनेशन त्यांनी दिले का स्ट्रॉंगली नाही दिलं, त्यामुळे पहिलं तर नाही. आता दुसरं आणि तिसरं, येस दुसरं आणि तिसरं हे काय आहे, प्रॉपरली स्ट्रॉंग एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आर्ग्युमेंट्स वरती. तिसरं आहेच आहे, दुसरं तर आहे, नन ऑफ दिस नाही. म्हणजे सो ऑप्शन काय आपला बी. तो बी इज अवर करेक्ट ऑप्शन. म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना जे काय विधान दिले त्याच्यावर जे काय आर्ग्युमेंट्स दिले ते स्ट्रॉंगली कुणी एक्सप्लेन केले, म्हणजे फर्स्टनी केले, सेकंड केले का थर्डनी केले, हे आपल्याला काय करायचं असतं, फाइंड आउट करायचं असतं. कशामध्ये? जेव्हा स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट चॅप्टर आपण सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आता पुढे एक एक्झाम्पल बघा. ठीक आहे, थोडंसं ह्या प्रश्नांना वेळ द्यायचा असतो, थोडंसं समजून घ्यायचं असतं. आणि हे एक्झाम्पल अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट मध्ये काय ते परीक्षा मंडळांनी प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी, प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा, म्हणजे जो काय वेळ दिलाय तो निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ द्यावा, निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ द्यावा. आता काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील. आपल्याला काय करायचंय की जर नाही म्हणला तर त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे का ते चेकआउट करायचंय. जर होय म्हणलं तर त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन चेक करायचंय. बट आपल्याला विधानाच्या बाहेर जायचं नाही. हे आपलं जे विधान आहे, जे काय आपल्याला स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटच्या बाहेर जायचं नाही. आता स्टेटमेंट काय तुमच्या निर्धारित वेळेवरती आहे. म्हणजे आपला जो काय पेपर दिला जातो तर त्या पेपरची उत्तर लिहिण्यासाठी जो वेळ आहे तो वेळेपेक्षा काय हवंय, आपल्याला जास्त वेळ द्यावा का. तर आता काय म्हणतोय की काही जण नको म्हणतायत, काही जण हो म्हणतायत, काही जण नको म्हणतायत, काही जण हो म्हणतायत. तर आपल्याला आता तेच एक्सप्लेनेशन बघायचं. आता पहिलं काय म्हणतोय की नाही म्हणतो, काय म्हणतोय, नाही म्हणतोय की अतिरिक्त वेळ देणे बंधनकारक नाही. आता लक्षात ठेवा, जेव्हा बंधनकारक वगैरे असे काही शब्द येतील तर त्याचं एक्सप्लेनेशन ते नसतंच. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हा असा काय शब्द जर दिसला तुम्हाला की काय की मॅन्डेटरी किंवा बंधनकारक असे जर तुम्हाला स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट्स मध्ये जर काही शब्द दिसले तर ते डोळे झाकून काय येतात, फॉल्स. ह्याच्यामध्ये एक शॉर्टकट टेक्निक लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये मॅन्डेटरी, बंधनकारक असे जर शब्द जर तुम्हाला कशामध्ये दिसले, आर्ग्युमेंट्स मध्ये दिसले तर ते आर्ग्युमेंट्स त्याला कधी फेच करत नाही, कधी त्याला ट्रू करत नाही, किंवा कधीही त्याला त्याच्यावरची प्रॉपर इन्फॉर्मेशन देत नाही. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. असे शब्द दिसले तर डायरेक्ट फॉल्स. ठीक आहे, बंधनकारक नाही कारण प्रश्नपत्रिका समजण्यास फारसा वेळ लागत नाही. प्रश्नपत्रिका समजण्यास फारसा वेळ लागत नाही म्हणजे ह्याचं प्रॉपर हे एक्सप्लेनेशन सुद्धा नाही. प्रश्नपत्रिका समजण्यास फारसा वेळ लागत नाही. आता एखादा प्रश्न थोडा लेंदी असतो, त्याला वेळ लागतो ऑब्व्हियसली, त्यामुळे थोडंसं हे प्रॉपर त्याचं एक्सप्लेनेशन नाहीये. पहिलं तर ऑब्व्हियसली ह्याचं काय असणार आहे, प्रॉपर आर्ग्युमेंट नाही. आता दुसरा काय म्हणतोय, नाही म्हणतो की वेळ द्यावा एक्स्ट्रा वेळ द्यावा का, तर नाही. मग का नाही, तर प्रश्न समजून घेणे हा उत्तर लिहिण्याचा एक भाग आहे. ठीक आहे, उत्तर लिहिण्याचा एक भाग आहे. म्हणजे प्रश्न समजून घेणे हे उत्तर लिहिण्याचा काय भाग आहे. आणि त्यामुळे अतिरिक्त वेळ देण्याची आवश्यकता नाही. अतिरिक्त वेळ देणे आवश्यकता नाही. आता ह्याचं हे प्रॉपर त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेले की बाबा एक्स्ट्रा वेळ देणं काही गरजेचं नाही,
का गरजेचं नाही की उत्तर लिहिणे हे प्रश्न समजून घेण्याचा एक भाग आहे. प्रश्न समजून घेण्याचा एक भाग आहे. त्यामुळे एक्स्ट्रा वेळ देणे याची आवश्यकता नाही. येस, हे जे विधान दिले त्याच्यावर हे प्रॉपर काय आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे हे ऑब्व्हियसली काय असणार आहे, त्याचं जे काय आर्ग्युमेंट आहे ते स्ट्रॉंगली रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय, दिला पाहिजे. येस, होय, येस, वेळ काय एक्स्ट्रा दिला पाहिजे. आता का दिला पाहिजे त्याचं एक्सप्लेनेशन त्याने दिले. आता हे एक्सप्लेनेशन स्ट्रॉंगली रिप्रेझेंट केले का ह्याच्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे, चेकआउट करायचं. ठीक आहे. प्रश्नपत्रिका समजण्यात बराच वेळ जात असल्याने, ठीक आहे, समजण्यात बराच वेळ जात असल्याने अतिरिक्त वेळ आवश्यक आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना ज्ञान असूनही उत्तरपत्रिका पूर्ण करण्यात अडचण येतात. आता ह्याचंही प्रॉपर त्यांनी एक्सप्लेनेशन दिले की ऑब्व्हियसली जास्त वेळ द्यावा, एक्स्ट्रा वेळ द्यावा. का द्यावा, की प्रश्न समजण्यासाठी बराच वेळ लागतो. जसं मी पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं बोललो की काही प्रश्न अवघड असतात, त्याला समजण्यासाठी काय थोडा वेळ द्यावा लागतो. बरोबर आहे. आणि अजूनही त्यांनी एक्सप्लेनेशन अजून पुढे काय दिले की अनेक विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं. अनेक विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं, तरी सुद्धा वेळ कमी असल्यामुळं त्याला ते काय आता पूर्ण करायला अडचण येते, म्हणजे पूर्ण करता येत नाही. तर ऑब्व्हियसली हे सुद्धा काय त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे. प्रॉपर त्यांनी स्ट्रॉंगली मांडले की येस, एक्स्ट्रा वेळ द्यावा. का तर काही प्रश्न जे असतात समजण्याला वेळ लागतो आणि अनेक विद्यार्थ्यांना माहीत असून सुद्धा ते उत्तर पूर्ण करता येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर आपला बघा की त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट दुसरं आणि हे तिसरं हे स्ट्रॉंगली रिप्रेझेंट केलेलं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये दुसरं आणि तिसरं ऑप्शन बघा, ऑप्शन डी आपला काय करेक्ट आन्सर आहे. दुसरं आणि तिसरं हे स्ट्रॉंगली रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल काय करायचंय, सॉल्व्ह करायचं आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं तुम्ही थोडंसं पॉज घ्या, व्हिडिओ थांबवा, तुम्ही तुमच्या पद्धतीने एक्सप्लेनेशन आन्सर ट्राय करा आणि त्याच्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघा. ठीक आहे. आता बघा तर काय म्हणतोय, प्रश्न काय म्हणतोय, ही एक स्टेटमेंट दिले. स्टेटमेंट काय, प्रसार माध्यमांचा प्रचार टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी वृत्तवाहिनीला संवेदनशील माहिती जाणून घेण्यावरती मर्यादा घालाव्यात का. म्हणजे प्रसार माध्यमाचा प्रचार टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी वृत्तवाहिनीला संवेदनशील माहिती जाणून घेण्यावरती मर्यादा घालाव्यात का. काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील. आता आपल्याला त्याच्यावर थोडासा विचार करायचा. ठीक आहे. आता प्रसार माध्यमामध्ये प्रचार करतात आणि विकृत माहिती प्रकाशित करतात. म्हणजे प्रसार माध्यमे काय करतात, प्रचार करतात. ऑब्व्हियसली प्रसार माध्यमे काय प्रचार करतात आणि विकृत माहिती प्रकाशित करतात. ऑब्व्हियसली तो काय म्हणतोय की प्रचार माध्यमे प्रचार करतात आणि विकृत माहिती प्रकाशित करतात. आणि ह्याच्यावरती रिगार्डिंग प्रॉपर इन्फॉर्मेशन सांगणारा काय आहे सेंटेन्स आहे की प्रचार टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी वृत्तवाहिनीला संवेदनशील माहिती जाणून घेण्यावरती मर्यादा घालाव्यात. आणि तो त्याच्यावरती का मर्यादा घालाव्यात त्याचंही त्यांनी एक्सप्लेनेशन दिले की प्रसार माध्यमे प्रचार करतात आणि विकृत माहिती प्रकाशित करतात. त्यामुळे त्यांना काय दिलं की त्यांना काय सगळी माहिती घेण्यावरती मर्यादा दिला पाहिजे. तर ऑब्व्हियसली पहिलं हे काय त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे. येस. त्याच्यानंतर तो काय म्हणतोय, नाही म्हणतोय, नको द्यायला. सगळी माहिती मर्यादा घालायला मर्यादा दिल्या पाहिजे. सगळ्यात त्यांनी माहिती घेतली पाहिजे. का घेतली पाहिजे तर बघा, वृत्तवाहिन्यांनी सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे. कारण त्यांनी कारण सुद्धा दिले, एक्सप्लेनेशन दिली. येस, कारण समाजातील गैरप्रकार दाखवण्यासाठी माध्यम हे उत्तम माध्यम आहे. येस, समजलं पाहिजे, इन्फॉर्मेशन सगळ्यांना कळायला पाहिजे. का कळायला पाहिजे, कारण सगळे जे काही समाजातले गैरप्रकार जे चालले ते हे दाखवण्यासाठी, गैरप्रकार दाखवण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. हे सुद्धा स्ट्रॉंगली रिप्रेझेंट केले. नाही म्हणतोय त्याचं त्यांनी कारण सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतोय, हो म्हणतोय. काय दिली पाहिजे, मर्यादा दिली पाहिजे. हो का, काही वेळा यामुळे प्रभावित झालेल्या आणि संकटात सहभागी असलेल्या, म्हणजे ते जे काही हे झालं असेल, प्रभावित झालेलं जे काही प्रॉब्लेमॅटिक जे काही सिच्युएशन असतील
तर त्यांना काय होतात, प्रभावित झालेल्या आणि संकट सवयी असलेल्यांना, आरोप असलेल्यांना त्रास दिला जातो. बरोबर आहे की ज्यांना एखाद्यांना काही प्रॉब्लेम झाला असेल, त्रास झाला असेल आणि ते प्रभावित असतील आणि त्यांची जर माहिती जगासमोर आली तर ऑब्व्हियसली त्यांना सुद्धा काय होतो, त्रास होतो. आणि हेच त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मग त्यामुळे काय झालं, हे तिन्ही सेंटेन्स त्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन देत आहेत, म्हणजे स्ट्रॉंगली रिप्रेझेंट करतायत. त्यामुळे ऑब्व्हियसली हे बघा, त्याचा आन्सर असणार आहे पहिलं, 1, 2 आणि 3 हे स्ट्रॉंगली काय करतात, रिप्रेझेंट करतायत. ज्या स्टेटमेंटला, आर्ग्युमेंटला स्ट्रॉंगली रिप्रेझेंट करतायत. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड आर स्ट्रॉंग. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. हे पण एक्झाम्पल तुम्ही तुमच्या ह्याच्या पद्धतीने एकदा थोडासा ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघा. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. काय बघा, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज जारी करण्यापूर्वी प्राधिकरणाने, म्हणजे जे काही अधिकारी असतील, आपल्या देशात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून बॉन्ड मिळवण्याची प्रणाली लागू करावी का? ठीक आहे. काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील. म्हणजे आपल्याला ते काय हो म्हणतात त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर आहे का ते बघायचंय, जे नाही म्हणतात त्याचं एक्सप्लेनेशन आहे का ते प्रॉपरली चेकआउट करायचं. किंवा ह्या सेंटेन्सवरती जे एक्झाम्पल आलं असेल किंवा जे काय आर्ग्युमेंट आलं असेल ते सुद्धा आपल्याला काय करायचं, चेकआउट करायचं. पण विधान काय की जे काही बाहेर उच्च शिक्षणासाठी जे काही कर्ज मिळतं तर ते कर्ज करण्यापूर्वी जे काही प्राधिकरण असतील तर त्यांनी कंपल्सरी देशात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काय केलं, बॉन्ड केले पाहिजे. असं ते काय आपलं स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यावरून मग एक्सप्लेनेशन बघा. पहिलं एक्सप्लेनेशन हो म्हणतो, हा एक व्यवहार्य उपाय नाही, हा एक व्यवहार्य उपाय नाही आणि देशातील तरुण प्रतिभा सुधारण्यासाठी अडथळा आणेल. म्हणजे हा एक व्यवहार उपाय नाही आणि देशातील तरुण प्रतिभा सुधारण्यासाठी ऑब्व्हियसली काय अडथळा आणेल. म्हणजे हे काही व्यवहार उपाय नाही की ब्रॉन्ड सगळ्यांकडून करून घेणे प्रॉपर वे नाहीये. आणि प्रॉपर वे नसल्यामुळं आणि ह्याच्यामुळे काय होईल की जी काही चांगली मुलं आहेत त्यांना काय होईल, अडथळा निर्माण होईल. आणि हे एक प्रॉपर त्याचं एक्सप्लेनेशन आहे. येस, की स्ट्रॉंगली तो सांगतोय की तुम्ही काय करू नका, अशा पद्धतीचं काय बॉन्ड घेण्याचं काय करा, काम करू नका. येस, बरोबर सांगतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणतोय, केवळ व्यक्तीच नव्हे तर देशात सुधारण्यासाठी आपल्या देशाच्या प्रतिभाचा वापर सुनिश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग नाही. एकमेव मार्ग नाही. आता लक्षात ठेवा, कधी हा एक की जेव्हा तुम्हाला कधी सांगितलं असेल की एकमेव मार्ग, ओनली फक्त हा एकच मार्ग नाही, असं जेव्हा तुम्हाला दिसेल, जसं मगाशी बंधनकारक होतं त्या पद्धतीने इथं एकमेव मार्ग नाही असं जेव्हा तुम्हाला एखादं सेंटेन्स दिसेल ते सुद्धा हे प्रॉपर एक्सप्लेनेशन नसतं. हे लक्षात ठेवा, तेही प्रॉपर एक्सप्लेनेशन नसतं. हे शॉर्टकट टेक्निक आहे. ओनली दॅट वे, फक्त हा एकच एकमेव मार्ग नाही, हे सुद्धा त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन नसतं. म्हणजे हे सुद्धा काय झालं, फॉल्स झालं. आणि त्याच्यानंतर नाही, ही पायरी खूप खडखड असेल. आता हे काय एक्सप्लेनेशन आहे असं वाटतं का तुम्हाला, ही काय पायरी खूप खडखड असेल? ऑब्व्हियसलीच नाही. त्यामुळे हे काय असणार आहे, फॉल्स असणार. हे काय असणार आहे, फॉल्स. मग ह्याच्यामध्ये हे जे काही स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटली प्रॉपरली एक्सप्लेन किंवा स्ट्रॉंगली रिप्रेझेंट केलेलं जे काय आर्ग्युमेंट आहे, हे आर्ग्युमेंट कुठलं आहे, तुमचं पहिलं आर्ग्युमेंट की हा एक व्यवहार उपाय नाही आणि देशातील तरुण प्रतिभा सुधारण्यासाठी हे काय करेल, अडथळा आहे. सो ओनली फर्स्ट इज स्ट्रॉंगली रिप्रेझेंट. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल बघा, लास्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही एकदा ट्राय करा आणि त्याच्यानंतर मग माझं एक्सप्लेनेशन बघा. आता काय म्हणतोय, मुलींचे लग्नाचे किमान वय 21 वर्षापेक्षा, थोडासा तिथे करेक्शन आहे मराठीत, 21 वर्षापेक्षा कमी करावे. 21 वर्षापेक्षा कमी करावे. ते काय, एक विधान. आणि त्या विधानांवरती 3 काय दिले, एक्सप्लेनेशन आपल्याला दिले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कुठला आर्ग्युमेंट आहे हे स्ट्रॉंगली रिप्रेझेंट केले, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता पहिलं काय म्हणतोय की नाही, की मुलींचे 21 वर्षापेक्षा कमी करायला नको का, तर 21 वर्षाची मुलगी
कुटुंब सुरू करण्याची जबाबदारी घेण्यास सक्षम नाही. येस, प्रॉपरली त्याने एक्सप्लेनेशन चांगलं केलंय. 21 वर्षाची जी काही मुलगी जी असते ती कुटुंब सुरू करण्याची जबाबदारी घेण्यास सक्षम नाही. त्यामुळं 21 वर्षापेक्षा जे काही कमी 21 वर्षापेक्षा जे काही कमी वयाची मुली असतील तर त्यांना तुम्ही काय करू नका, लग्नाचा वेळ 21 पेक्षा कमी करू नका. येस, ऑब्विसली पहिले हे स्ट्रॉंगली रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर तो काय म्हणतोय, हो काय करावं आहे, कमी करायला पाहिजे. आता मुलींची लग्नाची किमान वय 21 वर्ष असल्याने मुलांसाठी लग्नाचे किमान वय 21 वर्ष असल्यामुळे मुलींची तसेच असावे नाही. ऑब्विसली ह्याचं हे प्रॉपर एक्सप्लेनेशन नाहीच आहे. मुलांचं आहे म्हणून मुलींचं करावं तर हे प्रॉपर एक्सप्लेनेशन नाही. त्यामुळे हे काय झालं, पॉसिबल झालं. त्याच्यानंतर नाही म्हणतोय मुलींनी नोकरी मिळाल्यावरच लग्न करण्याची परवानगी द्यावी. ऑब्विसली हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा ह्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन नाही. त्यामुळे आता ह्याचं स्ट्रॉंगली रिप्रेझेंटेशन कशामध्ये, पहिल्या सेंटेन्समध्ये ओनली फर्स्ट इज स्ट्रॉंग. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंटची जेव्हा एक्झाम्पल येतील त्यावेळेस आपल्याला स्टेटमेंट वरून जे काय आर्ग्युमेंट दिले ते स्ट्रॉंगली रिप्रेझेंट कुठले केलेले असतात हे आपल्याला फाइंड आउट करायचे. आणि ते करत असताना त्याच्यामध्ये मग तुम्हाला प्रॉपर तुम्हाला ज्या पद्धतीने एक्झाम्पल कळतं त्या पद्धतीने तुम्ही रीड आउट करा आणि थोडंसं त्याच्यावरती विचार करून तुम्हाला काय करायचे, आन्सर द्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठलं स्ट्रॉंगली इन्फॉर्मेशन देऊन पटवून दिलेले हे तुम्हाला काय करायचं, फाइंड आउट करायचं आहे. आणि तेच आन्सर ते काय असतं, करेक्ट असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आज काही एक्झाम्पल बघितले. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.